हॅलो, मी चिऊ. वेलकम टू चिऊ मस्ती टीव्ही चॅनल. गोष्टी, मस्ती आणि मज्जाच मज्जा. हाय, आज मी माझ्या गोड बाळांना एक सुंदर गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे गुलाबी हत्ती. खूप खूप वर्षापूर्वी एका दाट जंगलात एक वेगळाच हत्ती राहत होता. तो हत्ती साधा पांढरट किंवा राखाडी नव्हता. तो होता गुलाबी, अगदी गुलाबासारखा गुलाबी. आणि त्याचं नाव होतं गुब्बू. गुब्बू फारच प्रेमळ आणि खेळकर होता, पण सगळे प्राणी त्याच्यावर हसायचे. अरे, हसू नका ना रे माझ्या गुब्बूवर. हा जंगलात लपणार तरी कसा, असं ससा हसायचा. गुलाबी रंग म्हणजे मुलींसाठी असतो, असं माकड म्हणायचं. गुब्बूचं मन खूप दुखायचं, पण तो कुणालाही त्रास देत नसे. एक रात्र अशी आली जेव्हा जंगलात वादळ आलं. जोराचा पाऊस, वीज, सगळीकडे अंधार. नदी दुथडी भरून वाहू लागली आणि काही प्राणी वाहून जायला लागले. सगळे घाबरले, पण गुब्बू घाबरला नाही. गुब्बूने आपली मोठी झोंड पुढे केली आणि एका मागोमाग एक प्राणी उचलून सुरक्षित जागी ठेवला. पावसाच्या अंधाऱ्या रात्री त्याचा गुलाबी रंग चांदण्यासारखा चमकत होता. सगळ्यांना स्पष्ट दिसत होता. प्रत्येक प्राण्याचा जीव वाचवताना गुब्बूचा चेहरा आनंदाने उजळला होता. सकाळी सगळे प्राणी त्याच्या भोवती जमा झाले. वाघ म्हणाला, गुब्बू, तुझ्या गुलाबी रंगानेच आपल्याला वाचवलं. ससा म्हणाला, तू तर जंगलचा हिरो आहेस. आणि सर्वांनी एकत्र येऊन त्याला इंद्रधनुष्याचा मुकुट दिला, कारण गुब्बू वेगळा होता पण सुंदर होता. चला तर मग बघूया, गुब्बूच्या गोष्टीतून आपण काय पाहिलं. गुब्बू वेगळा होता, गुलाबी रंगाचा होता, म्हणून सगळे त्याच्यावर हसायचे. पण तरीही तो खूप चांगला आणि मदतीला धावणारा होता. मग आपण काय शिकलो यातून? कोणी वेगळं असलं तरी ते खास असतं. आपण चांगलं वागलो, एकमेकांना मदत केली तर आपण सगळे हिरो होऊ शकतो, अगदी गुब्बू सारखे. बाय. पुन्हा भेटूया चिऊ मस्ती टीव्हीवर. गोष्ट आवडल्यास सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.